नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, एक मोठी बातमी. राज्यात होणार 18,000 कंत्राटी शिक्षकांची भरती. जिल्हा परिषदेच्या 10 पेक्षा कमी पटांच्या शाळांसाठी निर्णय. माध्यमिक शाळांसाठी हा निर्णय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, संच मान्यता 15 मार्च 2024चा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला आहे. यामुळे आता 10 पेक्षा कमी पटांच्या शाळा तथा वर्गावर प्रत्येकी 1 तर 20 पेक्षा कमी पटांच्या शाळांमध्ये 1 कंत्राटी आणि 1 नियमित शिक्षक नेमण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील कमी पटांच्या 18,106 शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 52 वर्ष वयापर्यंतच्या शिक्षकांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होण्याचे आदेश दिले. 23 नोव्हेंबर रोजी झालेली टीईटी त्या शिक्षकांची पहिली संधी होती. तो निर्णय रद्द व्हावा यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू असतानाच 15 मार्च 2024च्या संच मान्यतेचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे हजारो शिक्षकांना अतिरिक्त होण्याची चिंता सतावू लागली आहे. दुसरीकडे संच मान्यतेच्या निर्णयानुसार माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9वी व 10वीच्या ज्या वर्गात 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. यासाठी समायोजनासाठी 5 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 620 शाळांमधील अंदाजे 3,000 शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांच्या पट एकूण शाळा 64,000, 10 पेक्षा कमी पटांच्या शाळा 8,089, 20 पेक्षा कमी पटांच्या शाळा 18,106, कंत्राटी शिक्षकांची भरती 18,106. शासन निर्णयानुसार केली जाईल कार्यवाही. मित्रांनो, 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील निकषानुसार 10 पेक्षा कमी पटांच्या शाळांमध्ये प्रत्येकी 1 कंत्राटी शिक्षक नेमला जाईल. तसेच 20 पेक्षा कमी पटांच्या शाळांवर 1 नियमित व 1 कंत्राटी शिक्षक नेमण्याची तरतूद त्या शासन निर्णयात केली आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. मित्रांनो, माध्यमिकच्या 5 ते 8 साठीही कंत्राटी शिक्षक खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9वी व 10वीच्या ज्या वर्गात 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन केले जाईल. पण माध्यमिक शाळांमधील 5 ते 8च्या वर्गावरील कमी पटांच्या वर्गावरील शिक्षकांचे काय, त्यावरील निर्णय अजूनही शालेय शिक्षण विभागाने घेतलेला नाही. परंतु त्या वर्गावरील नियमित शिक्षक देखील अतिरिक्त होतील आणि तिथे कंत्राटी शिक्षकच घ्यावे लागतील असे सूत्रांनी सांगितले. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.